ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक ट्रान्सपोर्टर्सचा क्रिकेट महोत्सव NDTA प्रीमियर लीग 2026ची दमदार सुरुवात. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीनं NDTA क्रिकेट प्रीमियर लीग 2026 सीझन 1 या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी मखमलाबाद RTO मैदान येथे करण्यात आले. नाशिकमधील ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील खेळाडूंना एकत्र आणत क्रीडा स्पर्धेद्वारे ऐक्य आणि उत्साह वाढविण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामना 6 षटकांचा खेळविण्यात आला. अंपायरचा निर्णय अंतिम आणि सर्वमान्य होता. प्रत्येक संघात 11 खेळाडू आणि त्यामध्ये 2 48 वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांचा समावेश अनिवार्य करण्यात आले. 2 गोलंदाजांना प्रत्येकी जास्तीत जास्त 2 षटके आणि इतर गोलंदाजांना 1 षटक टाकण्याची मर्यादा राहिली. LBW नियम वगळता सर्व आंतरराष्ट्रीय नियम लागू असतील. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरद्वारे निकाल लावण्यात आले. सर्व नियम पालन करत क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. अंतिम सामना NDTA टायगर विरुद्ध NDTA लॉयन रंगला. अंतिम सामना विजेता NDTA लॉयन 6 विकेट राखून जिंकला. स्पर्धेत केवळ नाशिकमधील ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील खेळाडूंना सहभागाची परवानगी देण्यात आली होती. सर्व खेळाडूंनी आणि अधिकृत युनिफॉर्म प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट सामनावीर देण्यात आला. उपस्थित विजेतेपद, अंतिम विजेतेपद देण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन बक्षीस वितरण प्रसंगी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, निमाचे आमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, संजय सोनवणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष PM सैनी, चेअरमन राजेंद्र नानाफड, सेक्रेटरी बजरंग शर्मा, महेंद्रसिंग राजपूत, सुनील बुरड, जयपाल शर्मा, रामभाऊ सूर्यवंशी, संजय तोडी, राजेश सिंगल, JP इंदोरिया, महावीर मित्तल, सियाराम शर्मा, रमेश शर्मा, तेजपाल सोढा, हसरत शेख, सुभाष जांगरा, जगदीश इंदोरिया, तिवारी तेजपाल सिंह, NK पांडे, राम शर्मा, सुनील धाणे, वेद प्रकाश, सोनू शर्मा, मनोज कुमार पदाधिकारी आणि परिश्रम घेत स्पर्धा यशस्वी केली. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांनी जी काही प्रीमियर लीगची मॅचेस घेतलेल्या आहे त्यामध्ये सर्व जे विजेता उपविजेता सर्व संघांना माझ्या वतीने वैयक्तिक सर्वांना शुभेच्छा. जिंकलेला संघ हा फक्त खेळला नाही तर मला असं वाटतं सर्वच संघ त्यात खेळले. फक्त थोडा काही फरक असतो तर ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट या सर्वांमध्ये दिसतंय. तर मला असं वाटतं यामध्ये तुमचे सैनी साहब आपका पहला ईयर था जो अपने टूर्नामेंट लिया है तो बहुत अच्छी बात है. और मुझे लगता है आप ये जो टूर्नामेंट ले रहे हैं ये खाली ट्रांसपोर्ट एसोसिएशन के अंदर नहीं होना चाहिए, ये पूरा इंडस्ट्री का भी टीम आप लेना चाहिए. नेक्स्ट ईयर का जो ये रहता है हम हमारे आईमा का एक टीम आपको देंगे. हमारा आईमा का टूर्नामेंट हो रहा है तो उसमें आपका NDTV का ट्रांसपोर्ट एसोसिएशन का भी टीम आप दे दीजिए ताकि ये थोड़ा अपना बॉन्डिंग उससे ज़्यादा बढ़ेगा. तो सभी आयोजकों को भी बहुत बहुत धन्यवाद. यहाँ पे आप लोगों ने हमें यहाँ बुला के आपका सम्मानित किया उसके लिए भी बहुत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सर्वच पदाधिकारीगण, सर्व खेळाडू आणि पंच, कॉमेंट्री दादा खूप छान कॉमेंट्री करत होते. जे विजयी टीम झालेली आहे त्यांचं अभिनंदन आणि जे अपयशी ठरलेले आहेत त्यांना शुभेच्छा देते की पुढच्या वेळेस अजून जास्त तयारी करून पुढच्या कॉम्पिटिशनची जास्त आपल्या कुठे चुका झालेल्या आहेत ह्या लक्षात घेऊन प्रॅक्टिस करतील अशी मी अपेक्षा करते. आणि मला इथं बोलवल्याबद्दल तुमच्यामध्ये सामील करून गेल्याबद्दल मी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मैं PM सैनी, प्रेसिडेंट नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन. आज नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन द्वारा क्रिकेट प्रीमियर लीग 2026 का आयोजन हुआ, जिससे का विषय हमारे छोटे भाई तेजपाल सिंह सोढा ने उठाया था
और नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन में इस विषय पर चर्चा हुई और उसको एक परमिशन दिया गया कि आप इसको लीड करो और अपना ये जो एक आयोजन के टीम का प्रोग्राम और सभी को साथ में लेके आप इसका आयोजन करो। और उसने कि बहुत अच्छी ड्यूटी निभाई। आज सक्सेसफुली इस प्रीमियर लीग का आयोजन हुआ। 8 टीमों ने इसमें सहभाग लिया और 8 टीमों में आज फाइनली 90TL लाइन ने इसकी जो इस गेम के विजेता रहे। तो मैं नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन की तरफ से सभी पार्टिसिपेंट्स 8 टीम का बहुत बहुत धन्यवाद देता हूं और जो टीम जीती है उनको बहुत बहुत बधाई देता हूं और साथ में जितने भी टीम हुए हैं आज जिन्होंने पार्टिसिपेशन किया उनको भी धन्यवाद करता हूं। और वो भी सब अच्छे प्लेयर्स हैं। आगे आने वाले टाइम में वो सब लोग भी ये प्रतियोगिता को जीतेंगे। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार, मी राजेंद्र फड, चेअरमन नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन। खरं आज जो काही टुर्नामेंटचा कार्यक्रम झाला हा नाशिकच्या वाहतूकदारांसाठी एक अभिमानास्पद खरं ही टुर्नामेंट आजची झाली। आमचा वाहतूकदार हा नेहमी कामामध्ये व्यापलेला असतो आणि त्याला कुठंतरी मोकळीक असावी, तर ह्या खेळाच्या माध्यमातून ही टुर्नामेंट घेतली आणि या टुर्नामेंटसाठी जे काही नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आहे व आमची पूर्ण टीम आणि खास करून तेजपाल सोडा यांनी यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हा टुर्नामेंटचा कार्यक्रम केला आणि एक वाहतूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला। याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की जो काही वाहतूकदार चिंतेत असतो तर तो कुठंतरी ह्या स्पोर्टच्या खेळाच्या माध्यमातून मोकळा होतो आणि यामुळं फिटनेसही चांगला राहतो। याच उद्देशानं खरं ही टुर्नामेंट घेतलेली आहे। मी अध्यक्षांना विनंती करेल की ह्या टुर्नामेंट अशा आपण वर्षानुवर्ष घेत राहू, जेणेकरून आपल्या वाहतूकदारांमध्ये उत्साह त्याचा निर्माण होईल